चला आपल्याला आता मूळ अवयव पद्धत बघायची आहे. तर मग समजा तुम्हाला सांगितलं होतं की एक गाव दोन तुकडे किंवा ती संख्या किती तुकड्यात विभागल्या जाऊ शकते अवयव पाडत असताना. बघा तीनाचे तुकडे कसे पाडू आपण? हा, तीन त्रिक ओके झाले तिचे अवयव. तीन त्रिक 9 ओके. त्याच्यानंतर 12चे हा 6 अजून ह्या 12चे अवयव हे बघा हे दोन जसे तसे याचे अवयव पडतील ना. हा दोन तुकडे पडतील 3चे, दोन तुकडे पडतील 3चे. आता याच्या पुढे अवयव लहानात लहान संख्येने तुकडे पाडत चालायचे रेणुका. पुढची संख्या काय होती आपली? पुढची संख्या काय घेतली ती आपण? 18. चला आपण आता 18चे अवयव पाडूयात. मग या 18चे अवयव पाडत असताना 18चे दोन तुकडे करूयात. दोन तुकडे किती कितीचे पडतील? म्हणजे 2 गुणीला ओके झालं. त्याच्यानंतर पुन्हा आता या हा आता ह्या ठिकाणी याचे अवयव पडतील किती कितीचे पडतील? 3 गुणीला 3 त्रिक 9. 3 गुणीला 3 3 त्रिक 9 9 दुने 18. मग आता आपल्याला या ठिकाणी अवयव जे आहे तुम्हाला अवयव ठीक आहे अवयव ह्या ठिकाणी तुम्हाला अवयव दिसतील. या ठिकाणी 9चे जर तुम्ही अवयव बघितले त्यानंतर 12चे अवयव सांगा मला. त्यानंतर या ठिकाणी 18चे अवयव सांगा मला. या ठिकाणी सांगा 9चे अवयव काय काय या ठिकाणी? 3 गुणीला 3 ओके 3 गुणीला 3. आता 12चे अवयव सांगा. सर्वात शेवटी काय आलेले आहेत? 2 गुणीला 2 गुणीला 3 ठीक आहे 2 गुणीला 2 गुणिले 3 ओके. चला त्यानंतर 18चे अवयव काय आले आपल्याला? 2 गुणीला 3 गुणीला 3 बरोबर 2 गुणीला 3 गुणीला 3 ओके. हे सगळे अवयव आले आपले. आता याच्यात जोड्या बघायच्या. 3 सारख्या जोड्या कुठं कुठे दिसतात गड्या? बघा जोड्या कुठं कुठे दिसतात गड्या? आपल्याला जोडी लागते. जोडी 3ची पण जोडी. जोडीचा अर्थच काय? दोघात असेल किंवा तिघात असेल. मग या ठिकाणी याची या ठिकाणी जोडी आहे मग घेतले 2 ठीक आहे. त्याच्यानंतर 2 इकडे वगैरे नव्हते. आता या ठिकाणी पण 3 आहे ओके. या ठिकाणी पण 3 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 3 आहे. या तिघाची मिळून एक जोडी घेतली ओके. जोडी तिघाची आहे किंवा दोघांची कमीत कमी किती पाहिजे ते? 2. नंतर तिसरा होतच असतो. चला 4ची पण असेल. हे 3ची जोडी इथं पुन्हा या ठिकाणी 3ची जोडी आहे ओके. एक जोडी घेऊन टाकली. जोडी लागते आपल्याला ओके 3. आता राहिलेले 2 जे आहे ते घेऊन टाकायचे. तसे त्या ठिकाणी ते उरलेले जे आहे ते 1 2 जसे सेपरेट घ्यायचे. आता उरलेला जो काही कार्यक्रम असेल तो उरलेला सगळा कार्यक्रम त्याचा गुणाकार करायचा आहे आपण. बघा बेत्रिक सैंत्रिक 18 दुने 36 जे आहे 36 याची जी काही आहे 36 जी आहे याची लसावी ही असे असते. या स्वरूपामध्ये त्याची जी लसावी आहे ती अशी काढायची असते.